आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना, वृद्धपकाळ आणि वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजना गेल्या 7-8 महिन्यांपासून बंद पडल्या आहेत। त्यामुळे विधवा महिलांसह वयोवृद्धांना आर्थिक अडचण येते। तसेच रेशन कार्डसाठी आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली अत्यंत मंद गतीने सुरू आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिक हैराण झालेत। परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत सुस्त झाले असल्याने शिवसेना उबाटा गटाच्या वतीने दिनांक 21/7/2024 वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजता वरपाडा चौफुली शिंदखेडा येथून बस स्थानक भगवा चौक परत बस स्थानक कडून माननीय तहसीलदार कार्यालय शिंदखेडा येथे विधवा महिला वयोवृद्धांसह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठा मोर्चा काढून माननीय तहसीलदार कार्यालय शिंदखेडा समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तरी या मोर्चात ज्यांना इंदिरा गांधी, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत नसेल आणि रेशन कार्डसह आधार कार्ड ऑनलाईन करण्यासाठी तहसील कार्यालय किंवा आधार कार्ड नोंदणी सेंटरच्या चक्रा मारून आर्थिक आणि मानसिक त्रास होत असेल, त्यांनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे, मंगेश पवार, सर्जेराव अप्पा छोटू पाटील, कल्याण बागल, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील, गिरीश देसले, संतोष देसले, सागर देसले, नंदकिशोर पाटील, मनोज परदेशी, रावसाहेब इशी, संजय मगरे, आधार बोरसे, भैया येळवे, राजू माळी यांसह सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।